पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमाळा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे। कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल खाली कोसळला। यामुळे 20 ते 25 जण नदीपात्रात वाहून गेले तर अनेक जण जखमी झाले आहेत। या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी आणि जखमी नागरिकांनी घटना नेमकी कशी घडली याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। कुंडमाळा येथे रविवारची सुट्टी असल्यामुळे जवळपास 4000 पर्यटक परिसरात आले होते। सर्वजण निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत होते। या दरम्यान तिथे असलेल्या लोखंडी पुलावर नदीचं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। जवळपास 100 पर्यटक तिथे उभे होते। या पुलावरून दुचाकींचं देखील येणं जाणं सुरू होतं। घटना घडली तेव्हा तिथे 8 ते 9 दुचाकी होत्या, अशी माहिती घटनेतील एका जखमी तरुणाने दिली आहे। हा पूल खरं तर नागरिकांना पायी येण्या जाण्यासाठी आहे। तिथे प्रशासनाकडून सूचना फलक देखील लावण्यात आला होता, तरी देखील तिथे दुचाकी होत्या। तसेच जवळपास 100 जणांची गर्दी पुलावर होती। त्यामुळे ओव्हरलोड झाला आणि पूल नदीच्या पाण्यात कोसळला। या घटनेमुळे पुलावरील 20 ते 25 जण नदीच्या पाण्यात वाहून गेले तर आतापर्यंत 4 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। मृतकांमध्ये 3 पुरुष आणि एक 6 वर्षाचा मुलाचा समावेश आहे। याशिवाय प्रशासनाने आतापर्यंत 38 जणांना वाचवल्याची माहिती आहे। पूल कोसळला तेव्हा काही जण तुटलेल्या पुलाखाली अडकले होते। काही जण यावेळी बचावले, पण 4 जण पुलाच्या अवशेषाखाली दाबले गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। एका जखमी तरुणाने पूल कोसळला त्याआधी मोठा आवाज आला, त्यानंतर 5 सेकंदात पूल कोसळला अशी माहिती दिली। NDRFच्या पथकाकडून नदीत अजूनही बचाव कार्य जारी आहे, तर घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करण्यात आली आहे।